Next point is trivial and IUPAC names of aldehydes and carboxylic acid. अल्डिहाइड आणि कार्बोक्झालिक ॲसिडची जी नावं आहेत ती एकमेकांशी रिलेटेड आहेत, त्यामुळे ह्यांचा एकत्र आपण स्टडी करणार आहे. आणि केटोनसाठी आपण सेपरेट स्टडी करतो. सो पहिल्यांदा आपण IUPAC and trivial names of aldehyde हा पॉईंट बघूया. अल्डिहाइडची नॉमेनक्लेचर आपण फर्स्ट टाइम बघणार आहे. पहिला अल्डिहाइड इथं घेतला आपण HCHO. हा लिहिताना असाही लिहिणार आहे किंवा हा आपण असाही लिहिला तरी चालेल, HCH डबल बॉन्ड O. तर ह्याचं ट्रायव्हियल नेम जे आहे त्याला आपण फॉर्माल्डिहाइड असं म्हणतो. दिस इज नोन ॲज फॉर्माल्डिहाइड. IUPAC नाव तयार करत असताना ह्याच्यातले एकूण कार्बन काउंट करायचे. तर ह्याच्यामध्ये कार्बन एकूण किती दिसत आहेत? एकच दिसतोय. ह्याच्यामध्ये एकच कार्बन दिसतोय. सो ह्याचं पॅरेंट आला मिथेन. तर मिथेनमधला ई जो आहे हा ई काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी त्याला AL असं जोडायचं. तर अल्डिहाइडच्या नावाचा एंड हा ALने करायचा. IUPAC नाव लिहत असताना अल्डिहाइडच्या नावाचा शेवट जो आहे तो ALने करायचा आहे. सो ह्याचं IUPAC नाव येणार आहे मिथानल. IUPAC नाव येणार आहे मिथानल. हा दुसरा बघा, याचं ट्रायव्हियल नेम आहे ॲसिटाल्डिहाइड. दिस इज नोन ॲज ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड. आणि याचं IUPAC नाव येणार आहे. याच्यामध्ये कार्बनची संख्या 2 आहे. 2 असल्यामुळे ह्याचा पॅरेंट आला इथेन. इथेनमधलं ई काढून टाकायचं आणि अल्डिहाइड आहे म्हणून त्याला काय जोडायचं? AL. आणि हा CH3CHO लिहिताना आपण असा लिहू शकतो, CH3CHO. पुढचा बघा, याचं ट्रायव्हियल नेम आहे प्रोपिओनाल्डिहाइड. ॲक्च्युली ह्याची ट्रायव्हियल नावं जी आहेत ती कार्बोक्झाइलिक ॲसिडच्या नावांवरून तयार केलेली आहेत. तर कार्बोक्झाइलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर बघत असताना आपण ही नावं याला अशा पद्धतीनं का दिलेत हा पॉईंटसुद्धा बघणार आहे. सो CH3CH2CHO याचं ट्रायव्हियल नेम आहे प्रोपिओनाल्डिहाइड. प्रोपिओनाल्डिहाइड. आणि IUPAC नाव लिहत असताना ॲज युजल काउंट द टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम. ह्या 1 2 3 3 कार्बन असल्यावर पॅरेंट आला प्रोपेन. प्रोपेनमधलं ई काढून टाकायचं आणि AL जोडायचं. याचं नाव आलं प्रोपॅनल. याचं नाव आलं प्रोपॅनल. पुढचा बघा, CH3 CH2 CH2 CHO 1 2 3 4. याचं ट्रायव्हियल नेम आहे ब्युटाराल्डिहाइड. ब्युटाराल्डिहाइड. आणि ह्याचं IUPAC नाव येणार आहे. कार्बन किती आहेत? 4 आहेत. सो ब्युटॅन आणि नावाचा शेवट हा ALने करायचा आहे, ब्युटॅनल. याचं नाव येणार ब्युटॅनल. तर एक लक्षात ठेवायचं आहे, अल्डिहाइडमध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे हा फंक्शनल ग्रुप ऑलवेज टर्मिनल कार्बनला प्रेझेंट असतो. ह्या 11वीला पण आपण शिकलोय. अल्डिहाइडमध्ये प्रेझेंट असणारा जो फंक्शनल ग्रुप आहे तो टर्मिनल कार्बनला प्रेझेंट असतो. त्यामुळे ह्याची जी पोझिशन आहे ती पोझिशन सांगायची गरज नाही आहे, कारण ह्याची पोझिशन ऑलवेज कशी असणार आहे? 1च असणार आहे. फंक्शनल ग्रुप हा कार्बोनिल कार्बन कुठे असणार आहे? 1 नंबरच्या कार्बनलाच असणार आहे. हा पुढचा बघा, हा CH3 हा CH2 हा CH2 हा CH आणि हा डबल बॉन्ड O. तर हा जो कार्बोनिल कार्बन आहे तो ऑलवेज 1 नंबरच्या कार्बनलाच प्रेझेंट असतो. त्यामुळे इथं 1 AL वगैरे काही म्हणायची गरज नाही आहे. पुन्हा बघा, अल्डिहाइडमध्ये प्रेझेंट असणारा जो फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप ऑलवेज टर्मिनल कार्बनलाच प्रेझेंट असतो, पहिल्या कार्बनलाच प्रेझेंट असतो. त्यामुळं 1 AL म्हणायची गरज नाही आहे. याचं नाव आलं ब्युटॅनल. तर पुढचा बघा, CH3 CH CH3 CH. आता इथं
एकूण कार्बनची संख्या किती आहे 1 2 3 4 ह्याच्यामध्ये किती आहे 1 2 3 4 पण ह्याच्यामधले जे कार्बन आहेत ते एकमेकाला सलगरित्या जोडलेले आहेत पण इथं ते कार्बन आहेत ते ब्रांचेस एक ब्रांच आलेली आणि ह्याला आपण काय म्हणतो हे 2 मिथिल ग्रुप इथं सिमिलर आलेत दोन्ही बाजूला त्याला आपण काय म्हणतो आयसो. सो याचं नाव आलं आयसो. आयसो कोण असणार आहे हा तर कार्बनची संख्या 4च आहे हा असणार आहे आयसोब्युटारआल्डिहाइड. आयसोब्युटारआल्डिहाइड हे एक नाव त्याचं झालं. दुसरं नाव आपण त्याला देऊ शकतो. ट्रॅव्हल नेम्स तयार करत असताना आपण अल्फा बीटा गॅमा डेल्टा हे सफिक्सेस वापरू शकतोय. तर जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच्या जवळचा पहिला कार्बन हा अल्फा असतो. ह्याला अल्फा म्हणायचं नाही आहे. कार्बोनिल कार्बनच्या जवळचा पहिला जो कार्बन आहे त्या कार्बनला अल्फा असं म्हणायचं आणि अल्फाच्या बाजूचा जो कार्बन असतो तो बीटा झाला. मग अल्फाच्या बाजूचा हा पण बीटा झाला आणि अल्फाच्या बाजूचा हा पण बीटा झाला. मग जर आपण ह्याला पॅरेंट म्हटलं हा एवढा पॅरेंट म्हटला तर पॅरेंट कोण आला प्रोपियोनआल्डिहाइड के 3 कार्बन ॲटम असणारा म्हणजे हा प्रोपियोनआल्डिहाइड हा पॅरेंट आला. मग ह्या प्रोपियोनआल्डिहाइडच्या अल्फा कार्बनला जर मिथिल ग्रुप जोडला तर याही पद्धतीने आपण त्याचं नाव करू शकतो. मग ह्याचं आणखीन एक नाव आपण लिहू शकतो ते कोणतं अल्फा मिथिल. अल्फा मिथिल प्रोपेनॉल्डिहाइड याचं नाव आलं अल्फा मिथिल प्रोपेनॉल्डिहाइड. याचं IUPAC सिस्टीममध्ये नाव लिहित असताना मात्र ह्याला काय करायचं नंबरिंग करायचं. नंबरिंग बघायचं. जो कार्बोनिल कार्बन आहे त्याला 1 नंबर फंक्शनल ग्रुपमधला कार्बन 1 नंबर अल्फा देत असताना मात्र त्याच्या जवळचा पहिला आहे तो अल्फा. फंक्शनल ग्रुपमधला जो कार्बन आहे तो 1 नंबर हा कार्बन 2 आला आणि हा कार्बन 3 आला. मग पॅरेंट कोण आला प्रोपेन. 2 नंबरच्या कार्बनला काय जोडलं आहे मिथिल. मग ह्याचं नाव कसं येणार 2 मिथिल प्रोपॅनल. याचं नाव आलं 2 मिथिल प्रोपॅनल. याचं नाव आलं 2 मिथिल प्रोपॅनल. 2 मिथिल प्रोपॅनल. देन नेक्स्ट आहे CH2 डबल बॉन्ड CH. तर ह्याचं कॉमन सिस्टीममधलं नाव जे आहे त्याला ॲक्रोलीन असं म्हणायचं. दिस इज नोन ॲज ॲक्रोलीन. दिस इज नोन ॲज ॲक्रोलीन. आणि याचं IUPAC नाव लिहित असताना ह्याला पुन्हा नंबरिंग करायचे. तर नंबरिंग करत असताना ह्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आले. प्रिऑरिटी ऑर्डरनुसार पहिल्यांदा कोण येतो त्याला पहिला नंबर करायचा आहे. 2 फंक्शनल ग्रुप कोणते हा डबल बॉन्ड 1 आला आणि हा CHO 1 आला. तर प्रिऑरिटी ऑर्डरनुसार CHOला पहिला नंबर येणार. सो हा 1 हा 2 आणि हा 3 नंबर आला. बघा पुन्हा प्रिऑरिटी ऑर्डरनुसार कार्बोनिल म्हणजे अल्डिहाइडला पहिला नंबर आला. देन ह्याला दुसरा नंबर आला ह्याला दुसरी प्रिऑरिटी आली. मग ह्याचं नाव लिहित असताना कसं लिहायचं आहे तर हा ॲक्च्युली प्रोपीन आहे. सो प्रोप पॅरेंट आला प्रोपीन. प्रोपीनमध्ये किती नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे ते लिहायचं. सो प्रोप 2 EN. EN म्हणजे डबल बॉन्ड. EN म्हणजे डबल बॉन्ड. पुन्हा बघा प्रोप 2 EN. प्रोप का 3 कार्बन ॲटम आहेत. प्रोपीन पण डबल बॉन्डची पोझिशन किती नंबरला आहे 2 नंबरला. सो प्रोप 2 EN. आणि ALची पोझिशन सांगायची गरज नाही आहे का तर AL हा ऑलवेज हा 1 नंबरच्या कार्बनलाच असतो. सो ह्याला फक्त काय म्हणायचं AL.
सो प्रोप टू EnAl, प्रोप टू EnAl. तर पुढचं आहे CHO. तर ह्याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे ऑक्झाल्डिहाइड. कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे ऑक्झाल्डिहाइड किंवा ह्याला ग्लायोक्झाल असं म्हणतात. ग्लायोक्झल. ह्याला ग्लायोक्झल असं म्हणतात. आणि ह्याचं IUPAC सिस्टीम मधलं नाव असणार आहे. आता ह्याच्यामध्ये सिमिलर 2 फंक्शनल ग्रुप एकाच मॉलिक्युलमध्ये आलेत. मग ह्यावेळेला आपण नियम कोणता लावतो, तर पॅरेंट मधला E जो आहे तो आहे तसा ठेवतो. मग पॅरेंट कोणाला, कार्बन किती आहेत, 2. तर 2 पॅरेंट म्हटल्यावरती 2 कार्बन म्हटल्यावरती पॅरेंट कोणाला, इथेन. आता इथे इथेन मधला E काढून टाकायचा नाही. इथेन मधला E आहे तसा ठेवायचा आहे. का, तर नियम बदललाय. 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप एकाच मॉलिक्युलमध्ये आलेत. सो ह्याला म्हणायचं इथेन. किती नंबरला 2 फंक्शनल ग्रुप आहेत, तर 1 आणि 2. 2च कार्बन आहे त्यामुळे 1 2 सांगायची गरज नाही आहे. सो ह्याचं नाव काय, इथेन. किती आहेत, 2 आहेत. सो डाय कोणते आहेत, Al. त्याचं नाव आलं इथेन डायल. ह्याचं नाव आलं इथेन डायल. देन नेक्स्ट बघा, जर ॲरोमॅटिक ग्रुपला जर CHO जोडला तर ह्याचं कॉमन सिस्टीम मधलं जे नाव आहे बेन्झाल्डिहाइड तेच IUPAC ने सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याला IUPAC मध्ये सुद्धा बेन्झाल्डिहाइडच म्हणतात. दोन्ही सिस्टीममध्ये त्याला बेन्झाल्डिहाइडच म्हणायचं. पण आणखीन एक नाव आहे त्याचं, याला कार्बाल्डिहाइड असं पण म्हणतात. याला कार्बाल्डिहाइड असं पण म्हणतात. जर ॲरोमॅटिक न्यूक्लियसला जर CHO जोडला, अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप जोडला तर त्याला कार्बाल्डिहाइड असं म्हणायचं. मग कुणाचा कार्बाल्डिहाइड आहे, तर हा बेन्झीनचा कार्बाल्डिहाइड आहे. त्यामुळे ह्याचं आणखीन एक नाव आपण इथं देऊ शकतो, बेन्झीन कार्बाल्डिहाइड. बेन्झीन कार्बाल्डिहाइड. नेक्स्ट वन, CHO आणि इथे CH3 2 लगतच्या पोझिशनला असतील तर त्याचं नाव कसं येणार आहे. याचं कॉमन सिस्टीममधलं नाव आहे ऑर्थो टॉलिओल्डिहाइड. कारण याची ही ऑर्थो पोझिशन आहे. सो याचं नाव आलं ऑर्थो टॉलिओल्डिहाइड. ऑर्थो टॉलिओल्डिहाइड. आणि IUPAC मध्ये ह्याचं नाव येणार आहे 2 मिथिल बेन्झाल्डिहाइड. तर ह्याला नंबरिंग करायचं. नंबरिंग बघा, तर हा 1 नंबर, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे तो 1 नंबर, त्याच्या जवळचा 2रा नंबर. सो ह्या 2 नंबरच्या पोझिशनला मिथिल आहे. कुणाच्या, बेन्झाल्डिहाइडच्या. सो ह्याचं नाव आलं 2 मिथिल बेन्झाल्डिहाइड. 2 मिथिल बेन्झाल्डिहाइड किंवा आपण त्याला 2 मिथिल बेन्झीन कार्बाल्डिहाइड पण म्हणतो. कारण बेन्झाल्डिहाइडला IUPAC मध्ये बेन्झीन कार्बाल्डिहाइड असं सुद्धा म्हणतात. मग ह्याला आपण 2 मिथिल बेन्झाल्डिहाइड किंवा 2 मिथिल बेन्झीन कार्बाल्डिहाइड असं दोन्ही नावाने ओळखू शकतो. त्यानंतर पुढचं आहे CHO आणि OH. ह्याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे सॅलिसिल्डिहाइड. सॅलिसाल्डिहाइड.
सॅलिसाल्डिहाइड, सॅलिसाल्डिहाइड. आणि ह्याचं IUPAC मधलं नाव लिहित असताना आला नंबरिंग, हा 1 नंबर, हा 2 नंबर, 2 नंबर, हा ॲक्च्युली हा बेन्झाल्डेड, बेन्झाल्डेडच्या 2 नंबरच्या कार्बनला कोण आहे, हायड्रॉक्सी. त्यामुळे याचं नाव आलं 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डेड. किंवा ह्याला आपण आणखीन कसं म्हणू शकतो, बेन्झाल्डेडलाच बेन्झिन कार्बाल्डेहाइड. सो 2 हायड्रॉक्सी बेन्झिन कार्बाल्डेहाइड किंवा 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डेहाइड. देन नेक्स्ट वन इज अल्डिहाइड आहे. याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे थाल्डिहाइड. थाल्डिहाइड. आणि IUPAC मधलं नाव येणार आहे पुन्हा नंबरिंग 1 2. पॅरेंट कोणाला, बेन्झीन. बेन्झीन का ई का रिटेन केलं आहे, बेन्झाल्डिहाइड का नाही केलं आहे, ई रिटेन केलं आहे कारण 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप एकाच मॉलिक्यूलमध्ये आले. सो बेन्झीन 1 2, बेन्झीन 1 2 किती आहेत, 2 आहेत. कोणते फंक्शनल ग्रुप आहेत तर कार्बाल्डिहाइड. कार्बाल्डेहाइड का म्हटलं आहे, ॲरोमॅटिक न्यूक्लियसला CHO जोडला आहे. त्याचं नाव आलं बेन्झीन 1 2 कार्बाल्डिहाइड. बेन्झीन 1 2 कार्बाल्डिहाइड. देन या सायक्लोहेक्झेन घेतला आहे आणि त्याला CHO जोडला आहे. त्याचं नाव आलं सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड. सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड, दिस इज नोन ॲज सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड. आणि IUPAC मध्ये काय येणार, सायक्लोहेक्झेन कार्बाल्डेहाइड. कारण रिंगला CHO जोडलेला आहे. म्हणजे रिंगला जरी CHO जोडला असेल, ॲरोमॅटिकच पाहिजे तसं काही नाही आहे, रिंगला जरी CHO जोडला असेल तरी त्याला काय म्हणायचं, कार्बाल्डिहाइडच म्हणायचं. सो याचं नाव आलं सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड. सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड इज नोन ॲज सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड. तर ही जी अल्डिहाइडची आपण नावं बघितलेली आहेत त्याच पद्धतीनं सिमिलर आपण कार्बोक्झायलिक ॲसिडची नावं लिहू शकतो. तर कार्बोक्झायलिक ॲसिडचं जे ओरिजिन आहे म्हणजे तो कुठून सापडला आहे, कुठे आढळला, त्याच्यावरून त्याची नावं दिलेली आहेत. आणि कार्बोक्झायलिक ॲसिडवरून अल्डिहाइडची नावं दिलेली आहेत. तर इथं आपण सिमिलर हेच कार्बोक्झायलिक ॲसिड घेऊ, अल्डिहाइडऐवजी तर कार्बोक्झायलिक ॲसिड घेऊया आणि त्यावरून त्याची नावं तयार करूयात. तर त्याची नावं कशा पद्धतीने येतात बघा. तर पहिला आपण घेतला HCOOH. ओके, सिंगल कार्बन ॲटम असणारा HCOH, सिंगल कार्बन ॲटम असणारा कार्बोक्झायलिक ॲसिड. तर हा कार्बोक्झायलिक ॲसिड ह्याच्या ओरिजिनवरून ह्याचा ट्रायव्हियल नेम ठरवलेला आहे. तर ह्याला फॉर्मिक ॲसिड असं म्हणतात. तर फॉर्मिक ॲसिड का, तर मुंगी चावल्यानंतर जे जळजळतं ते फॉर्मिक ॲसिडच्या सिक्रेशनमध्ये, मुंगी जे सिक्रेशन करते ते फॉर्मिक ॲसिडचं सिक्रेशन असतं. आणि मुंगीला ग्रीकमध्ये फॉर्मिका असं म्हणतात. त्या फॉर्मिका या नावावरून त्याचं नाव तयार झालेलं आहे फॉर्मिक ॲसिड. आणि फॉर्मिक ॲसिडवरून जर अल्डिहाइड असेल तर त्याला नाव आपण देतो फॉर्माल्डिहाइड. मग इथं फक्त ह्याचं नाव काय करायचं, फॉर्मिक ॲसिड. अल्डिहाइड ऐवजी फॉर्मिक ॲसिड, अल्डिहाइड ऐवजी फॉर्मिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, फॉर्माल्डिहाइड ऐवजी फॉर्मिक ॲसिड.
आणि फॉर्मिक ॲसिडवरूनच फॉर्मल्डिहाइड हे नाव तयार केलेलं आहे. IUPAC नाव लिहित असताना पुन्हा ह्याच्यातले कार्बन काउंट करायचे. कार्बन किती आहेत? 1. सो पॅरेंट कोण आला? मिथेन. तर मिथेनमधलं ई काढून टाकायचं, मिथेनमधलं ई काढून टाकायचं आणि त्याऐवजी त्याला OIC ॲसिड जोडायचं, कार्बोक्झायलिक ॲसिड, दॅट इज OIC ॲसिड. मिथेनमधलं ई काढून टाकायचं आणि त्याला OIC ॲसिड जोडायचं. म्हणजे दोघांची नावं सिमिलर आहेत. अल्डिहाइड असेल तर फॉर्मल्डिहाइड आणि मिथानल, आणि जर कार्बोक्झायलिक ॲसिड असेल तर फॉर्मिक ॲसिड आणि मिथेनॉइक ॲसिड. दुसरं आहे CH3. CHO ऐवजी आपण घेऊ शकतो CH3COOH. CH3COOH. तर हा असणार आहे ॲसिटाल्डिहाइड. इथं त्याचं अल्डेड असेल तर त्याला ॲसिटाल्डेड असं आपण म्हटलं, तर हा असणार आहे ॲसिटिक ॲसिड. तर ॲसिटिक ॲसिड का? तर विनेगारला ग्रीकमध्ये ॲसिटम असं म्हणतात आणि विनेगारचं जे मेन कन्स्टिट्युएंट आहे ते ॲसिटिक ॲसिड असतं. विनेगारमध्ये जो मेन कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे तो ॲसिटिक ॲसिड असतो. सो ॲसिटमवरून त्याचं नाव तयार झालेलं आहे ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड, IC ॲसिड. अल्डिहाइडच्या ऐवजी फक्त काय करायचं? IC ॲसिड. आणि IUPAC नाव लिहित असताना ह्याचं नाव कसं लिहिणार आहे आपण? इथानल इथं आहे ह्याच्यातलं, किंवा टोटल नंबर ऑफ कार्बन काउंट करायचे. कार्बन किती आहेत? 2 आहेत. 2 कार्बन म्हटल्यावरती इथेन आणि त्याच्या नावाचा शेवट हा OIC ॲसिड, दॅट इज इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड. हा बघा 3 कार्बन ॲटम असणारा जर कार्बोक्झायलिक ॲसिड घेतला, तीन कार्बन ॲटम असणारा कार्बोक्झायलिक ॲसिड घेतला तर तो पहिल्यांदा फॅटमध्ये आढळून आला आणि फॅटला प्रोपिऑन असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरून त्याचं नाव तयार झालेलं आहे प्रोपिऑनिक ॲसिड. प्रोपिऑनिक IC ॲसिड. आणि अल्डिहाइडचं नाव करत असताना काय करायचं? ह्याच्यातलं फक्त IC ॲसिड आहे ते काढून टाकायचं आणि IC ॲसिड ऐवजी त्याला अल्डिहाइड जोडायचं. हा आहे प्रोपिऑनिक ॲसिड. आणि IUPAC सिस्टीममध्ये नाव लिहित असताना टोटल नंबर ऑफ कार्बन काउंट करायचे. पॅरेंट लिहायचा, प्रोपेन पॅरेंट त्याला ई काढून टाकायचं आणि त्याच्या ऐवजी त्याला काय जोडायचं? OIC ॲसिड. OIC ॲसिड. त्यानंतर पुढचं आहे ब्युटारअल्डिहाइड. सिमिलरली ह्याचं नाव तयार करत असताना अल्डिहाइड, अल्डिहाइडच्या ऐवजी काय येणार इथं? फक्त ब्युटारिक ॲसिड. IC ॲसिड, ब्युटारिक ॲसिड. आणि ह्याचं नाव काय येणार? ब्युटॅनॉइक ॲसिड. OIC ॲसिड, ब्युटॅनॉइक ॲसिड. ब्युटॅनॉइक ॲसिड. पुढे ह्याचं नाव येणार आयसोब्युटॅरिक ॲसिड. याचं नाव येणार आयसोब्युटॅरिक ॲसिड किंवा अल्फा मिथिल प्रोपिऑनिक ॲसिड. फक्त अल्डिहाइड ऐवजी ॲसिड गा, बाकी सेम. इथं चेंज करायचं राहिलं आपलं. इथं याला काय करायचं? COOH. ओके, इथं कार्बोक्झिलिक ॲसिड. तर हा असणार आहे आयसोब्युटॅरिक ॲसिड. असणार आहे आयसो, फक्त अल्डिहाइड काढून टाकायचं आहे. आयसोब्युटॅरिक ॲसिड, बाकी सेम. आणि अल्फा मिथिल हाच अल्फा असणार आहे. कार्बोनिल कार्बनच्या पुढचा हा पहिला अल्फा असणार आहे. तर अल्फा मिथिल प्रोपिऑनिक ॲसिड, IC ॲसिड. आणि हा असणार आहे 2 मिथिल प्रोपॅनॉइक ॲसिड, IC ॲसिड. 2 मिथिल प्रोपॅनॉइक
ॲसिड. बघा 2 नंबरच्या कार्बनला मिथिल आहे. सिमिलरली नंबरिंग त्याच पद्धतीनं करायचं आहे. तर 2 नंबरच्या कार्बनला मिथिल आहे, सो 2 मिथिल प्रोपॅनॉइक ॲसिड. त्यानंतर पुढचा आहे हा ॲक्रोलीन ऐवजी ॲक्रिलिक ॲसिड. ॲक्रोलीन ऐवजी ॲक्रिलिक ॲसिड. ॲक्रिलिक ॲसिड. इथं COOH फक्त कन्वर्ट करून घ्यायचं आहे. CHO ऐवजी काय येणार COOH, कार्बोक्झॅलिक ॲसिड. बाकी स्ट्रक्चर सेम ठेवलं आहे. सो ॲक्रिलिक ॲसिड. आणि हा पुढचा असणार आहे प्रोप 2En. हे सगळं बरोबर आहे. नंबरिंग करताना ह्याला पहिली प्रायोरिटी 1 2 3 कार्बन म्हटल्यावर पॅरेंटला प्रोपीन, सो प्रोप 2En इथंपर्यंत ठीक आहे. फक्त इथं काय कॅन्सल करायला पाहिजे आपल्याला Al काढून टाकल्यानंतर त्याला काय जोडायचं OIC ॲसिड. सो ENOIC ॲसिड, इनॉइक ENOIC ॲसिड. EN का डबल बॉन्ड आहे, OIC ॲसिड का COOH आहे. सो याचं नाव आलं प्रोप 2ENOIC ॲसिड. त्यानंतर पुढचा बघा well known acid, that is oxalic acid. This is known as oxalic acid. ऑक्झॅलिक ॲसिड. आणि ह्याचं कॉमन सिस्टीममधलं नाव झालं ऑक्झॅलिक ॲसिड. आणि IUPAC मधलं नाव ह्याचं काय येणार इथेन. किती आहेत 2 फंक्शनल ग्रुप आहेत. सो इथेन 2 कार्बन आहेत म्हटल्यावर इथेन आणि ई रिटेनच केला आहे कारण 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप एकाच मॉलिक्युलमध्ये आले. सो इथेन डाय OIC ॲसिड. इथेन डाय OIC ॲसिड. देन नेक्स्ट आहे बेन्झाल्डिहाइड. हा जर इथं COH असेल तर याचं नाव आहे बेन्झॉइक ॲसिड, OIC ॲसिड. नाव आहे बेन्झॉइक ॲसिड. आणि हे बेन्झॉइक ॲसिड हे नाव कॉमन सिस्टीममध्ये पण चालणार आहे आणि IUPAC सिस्टीममध्ये पण चालणार आहे. सो IUPAC मध्ये सुद्धा याचं नाव काय आलं बेन्झॉइक ॲसिड. आणि कॉमन सिस्टीममध्ये ह्याला कॉमन सिस्टीममध्ये ह्याला बेन्झीन कार्बोक्झॅलिक ॲसिड असं पण म्हणतात. बेन्झीन कार्बोक्झॅलिक ॲसिड. त्यानंतर नेक्स्ट ऑर्थ्रोटॉलीऑल्डिहाइड ऐवजी ऑर्थ्रोटॉलिक ॲसिड. IC ॲसिड फक्त जोडायचं, अल्डेहाइड काढून टाकायचं IC ॲसिड. ऑर्थ्रोटॉलिक ॲसिड. आणि पुढचा जो असणार आहे 2 मिथिल बरोबर आहे. इथं फक्त करेक्शन करायची COOH चेंज करायचं हे ओके. आणि नंबरिंग बरोबर आहे. हा 1 आणि हा 2 नंबरचा. 2 नंबरला मिथिल आहे पण बेन्झाल्डिहाइड ऐवजी इथं काय येणार बेन्झॉइक ॲसिड येणार. बेन्झॉइक ॲसिड. बेन्झाल्डिहाइड ऐवजी बेन्झॉइक ॲसिड. पुढचा बघा हा आहे सॅलिसिलिक ॲसिड. अल्डिहाइड काढून टाकायचं सॅलिसिलिक ॲसिड आणि IC ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिड. तर इथं बघा ह्याला 1 नंबर ह्याला 2 नंबर
2 नंबरला हायड्रॉक्सी आहे, पण बेन्झाल्डिहाइड ऐवजी तो कोण येणार? बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड. तर हा याचं नाव आहे थॅलिक ॲसिड. अल्डिहाइडऐवजी आयसी ॲसिड, थॅलिक ॲसिड. आणि हा असणार आहे बेन्झीन 1,2 डायकार्बोक्झायलिक ॲसिड. सिमिलरली अल्डिहाइडऐवजी कार्बोक्झायलिक ॲसिड, कार्बोक्झायलिक ॲसिड. लास्ट आहे सायक्लोहेक्झेन कार्बोक्झायलिक ॲसिड. तर कार्बाल्डिहाइडऐवजी कार्बोक्झायलिक ॲसिड, सायक्लोहेक्झेन कार्बोक्झायलिक ॲसिड. आणि पुढे असणार आहे सेम सायक्लोहेक्झेन कार्बोक्झायलिक ॲसिड, दोन्हीकडे सेम. Cyclohexane carboxylic acid. So this is about IUPAC nomenclature of carboxylic acids and aldehydes. Then next lecture ला आपण कीटोनचं nomenclature स्टडी करूयात.